कोपरगाव शहरातील निवारा हाऊसिंग सोसायटी परिसरात 6 मार्च 2026 रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात इसम हातात धारदार कोयते व इतर हत्यारे घेऊन फिरत असल्याचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यानंतर शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। याच रात्री निवारा परिसरातून एक बुलेट दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली होती। या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपास सुरू असताना सिन्नर येथे कोयता घेऊन दहशत माजवणारी व दुचाकी चोरी करणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात अडकली असल्याची माहिती कोपरगाव शहर पोलिसांना मिळाली। त्यानुसार कोपरगाव शहर पोलिसांनी संबंधित संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातून शुभम रवींद्र पाठक यांची चोरीला गेलेली बुलेट दुचाकी तसेच एक धारदार कोयता जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणात निलेश दत्तू सोनवणे वय 34 वर्ष राहणार ब्राह्मणगाव तालुका निफाड, रवींद्र प्रभाकर धोकरट आणि राहुल विलास गायकवाड वय 26 दोघे राहणार सोमठाणे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक या तिघांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान नागरिकांमध्ये कोयत्याची दहशत निर्माण करणाऱ्या या संशयित टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपींची शहरातून आणि घटनास्थळावरून धिंड काढत ठोस संदेश दिला आहे। सदर कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी व शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। तपासी अधिकारी पोलीस हेड कॉन्स्टेबल बबन तमनेर यांनी बारकाईने तपास करून संशयितांना ताब्यात घेतले। या मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रसाद सोनवणे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश भांगरे, गणेश काकडे, श्रीकांत कुराडे, सुशील शिंदे तसेच गृहरक्षक दलाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले आहे। कोपरगाव शहर पोलिसांच्या या धडकेबाज कारवाईमुळे शहरातील कोयता गँगची दहशत मोडीत निघाली असून नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे। तसेच पोलिसांच्या या कामगिरीचे नागरिकांमधून कौतुक होत आहे। डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा।